नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील जांभुळणी या ठिकाणी आलेलो आहे। आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहेत ते जांभुळणीकर भाविक आणि ग्रामस्थ आहेत। जांभुळणी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू करण्यात आला, कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि काय गावामध्ये बदल होत गेले अशी विविध माहिती आज आपण जांभुळणीकर ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडून घेणार आहोत। आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते मंदिराचे आहे। याच मंदिरात हनुमानाची मूर्ती आहे आणि या मंदिरामध्ये जांभुळणीकरांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे। विशेष म्हणजे अखंड हरिनाम सप्त्यातून जे पैसे शिल्लक राहिलेले आहेत त्या पैशातून हे शिखर मंदिराचे आणि शिखराचे काम केलेले आहे। आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते मंदिराचे आणि शिखराचे। खरोखर एक वेगळा उपक्रम हे या गावकऱ्यांनी राबवलेला आहे। आता आपण दृश्य पाहतोय ते हनुमानाचे आहे आणि दर्शन आपल्याला हनुमानाचे होत आहे। अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की विनापूजन आणि कलश पूजन हे आलेच। आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते विनापूजन आणि कलश पूजनाचा आहे। अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की खरं तर व्यासपीठ चालक, मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि त्याचबरोबर कीर्तन प्रवचनकार, त्याचशिवाय अन्नदाते, सहकार्य करणारे अशा सर्वांची माहिती असलेला बोर्ड तयार केला जातो। आपल्याला हा बोर्ड आता जांभुळणीकरांनी केलेला पाहावयास मिळत आहेत। एस टी स्टँडमध्ये उभं राहिल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला हा बोर्ड रामकृष्ण हरी माऊली। माऊली तुमचं नाव सांगा। कुंडलिक लिंगा पकाळे। बर माऊली, एक सांगा आपल्या जांभुळणी गावाची काय माहिती आहे? जांभुळणी गाव हे मसवड पासून 11 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे। भोजलिंग बाबांच्या पदस्पर्शानं हे गाव वसलेलं आहे। गावची लोकसंख्या जवळजवळ 5,000च्या घरात पोहोचलेली आहे। गावामध्ये प्राथमिक शाळा, हायस्कूल आहे। गावामध्ये बऱ्याच सुविधा आहेत। गावात आमच्या भोजलिंग बाबाचं भव्य असं मंदिर आहे। ते जांभुळणी गावच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नातून, सर्वांच्या सहकार्यातून ते बनलेलं आहे। आणि गावामध्ये यात्रा हे डिसेंबर। एक सांगा, कुलदैवत आपलं ग्रामदैवत कुठलं आहे आपलं? भोजलिंग बाबा। भोजलिंग यात्रा केव्हा असते? साधारण डिसेंबरच्या महिन्यात असते। डिसेंबर। बर, आता पारायण सोहळा सुरू आहे आणि यात्रा पण असते, तर दोन्ही कार्यक्रम व्यतिरिक्त अजून काही कार्यक्रम असतात का गावात? सार्वजनिक भरपूर कार्यक्रम असतात। नाही म्हणजे धार्मिक कार्यक्रम मोठे, धार्मिक कार्यक्रम, यात्रा आणि पारायण सोहळा हे दोन्हीच असतात। आणि यात्रेचे असतात, प्रत्येक सणाला कार्यक्रम असतात। धन्यवाद। माऊली तुमचं नाव सांगा। शरद मोहन कळे। बर माऊली, एक सांगा यावर्षी म्हणजे पहिला एक सांगा की आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू झाला? हे 28वे वर्ष। बर, काय संकल्पना? काय संकल्पना असावी त्या 28 वर्षापूर्वीची पारायण सोहळा सुरू करण्यापाठीमागची? गावामध्ये काही बदल होण्याकरता किंवा नवीन पिढी, नवे जुने यांचा मेळ बसून नवीन पिढीने काहीतरी आदर्श घ्यावा होता किंवा गावामध्ये काहीतरी बदल व्हावा होता। नवीन पिढी वारकरी संप्रदायाकडे आकर्षित व्हावी, या हेतून चालू केलं होतं। बर, आता यावर्षी कीर्तन आणि प्रवचन कुणाचे आहेत आपल्या गावात? प्रत्येकी जो इच्छुक असेल त्याप्रमाणे कोणी प्रवचन लावलेले आहेत, कोणी कीर्तन सौजन्य दिलेलं आहे, सौजन्य केलेले। बर, काही लोकांनी महाराज लोकांची दुपारची पंगत असते, काही लोकांनी संध्याकाळची महाराज लोकांची पंगत असते, ते सौजन्य केलेलं आहे। संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन सेवा असते। 9 ते अगदी 12 वाजेपर्यंत रात्री जेवणाचा हे कार्यक्रम असतो पूर्ण गावाला। म्हणजे एक सांगा, काही गावामध्ये असं असतं की 7 ते 9 कीर्तन असतं आणि नंतर जेवण असतं, म्हणजे तिथंच अखंड हरिनाम सप्ताहाच्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम असतो। तुमचं कसं आहे? आम्ही आमच्या गावामध्ये गेल्या वर्षीपासून हे सेवा चालू केलेली आहे। 7 ते 9 कीर्तन असतं, 9 ते 10, 11, अगदी 11:30, 12 वाजेपर्यंत। जो शेवटचा माणूस जोपर्यंत जेवण करत नाही तोपर्यंत जेवण चालू असतं सर्वांना। आणि त्याचा अन्नदाता ते अन्नदाता म्हणजे गावामधूनच एक असतो, जो इच्छुक असेल तो जेवण देतो का? बरं, यावर्षी कुणाची कीर्तन आपल्याकडे ठेवलेले आहेत आणि प्रवचन काय नाव आहे? 16 तारखेला 16 ऑगस्ट 2025 रोजी आमच्या गावचा सप्ताह चालू झाला। बर, पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा होती
अं, स- गायत्री दिदी बाण म्हणून बर त्यांची कीर्तन सेवा होती. बर हा हा त्या दिवशी प्रवचन कुणाचं होतं का? प्रवचन सेवा त्या दिवशी सद्दाम महाराज मतकर आळंदी बर यांची सेवा होती. बर त्यानंतर दुसऱ्या दिवशी होते महादेव महाराज कोळेकर. बर हा अंदरवाडी ग्रुप मित्रमंडळ म्हणून यांनी ते सौजन्य केलेलं होतं. बर आणि प्रवचन सेवा होती तुकाराम महाराज पांचाळ आळंदी त्याचंही सौजन्य अंदरवाडी ग्रुपनेच केलेलं होतं. बर तिसऱ्या दिवशी सेवा होती संगीताताई निकुल काटोळे. बर मोजलिंग मंजापा काळेल म्हणून जे आमच्या गावातले हे आहेत, त्यांनी सौजन्य केलेलं होतं. बर प्रवचन सेवा होती ज्ञानेश्वर माऊली हेटकळे. बर हा त्यांचं सौजन्य केलेलं लालासो भीमराव काळेल म्हणून. तिसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा होती बाल कीर्तनकार हरिभक्त पारायण चैतन्य महाराज राव इंदोरीकर. बर त्याचे सौजन्य केलेले होते पितृवस्ती मित्रमंडळांनी. प्रवचन सेवा होती दादासाहेब नरे गुरुजी. त्यांचे सौजन्य गजेंद्र तुकाराम काळे माजी सरपंच यांनी केलेलं होतं. चौथ्या दिवशी सेवा होते स्वरभूषण आकाश महाराज गिरगडे. त्यांचे सौजन्य होते मोहन शंकर केंगार तानाजी मारुती केंगार बापूराव दाजी बुटे. पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा होती संस्कार महाराज खंडागळे. त्यांचे सौजन्य होते चंद्रकांत नामदेव येडगे बागायतदार. डॉक्टर शंकर महादेव कोकरे दीपक बाबा काळेल बागायतदार. आणि त्या दिवशी प्रवचन सेवा होती सुवर्णदाई महादेव गळवे. सौजन्य होते बापू जनार्दन तोरणे. हा आणि सातव्या दिवशीची कीर्तन सेवा आहे आमचे ह्या सप्ताहाचे जे पहिल्या वर्षीपासून ज्यांनी आम्हाला हे सप्ताह बसवण्यासाठी प्रेरित केलं. बर हा तसे आमच्यामध्ये ज्येष्ठ मंडळीचे गुरु अंबादास बाबा महाराज करांडे. बर काल्याचं कीर्तन त्यांचं? हा नाही त्यांची आज दिंडीचा कार्यक्रम आहे. बर हा सप्ताहाचा 7वा दिवस आहे. त्यांची कीर्तन सेवा आहे बर आज. आणि त्याच्यानंतर 8वं आणि काल्याचं कीर्तन. हा या आमच्या सप्ताहाचे जे व्यासपीठ चालक म्हणून जे आहेत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली हेटकर त्यांचे काल्याचे कीर्तन उद्याला 9 ते 11 ह्या वेळेमध्ये होणार आहे. माऊली एक सांगा आपल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये दादासाहेब नरळे प्रेरणास्थान म्हणून आहेत. हो आहेत ना. तर रिलेशन आपलं किंवा नातं काय आहे? तेच आमचे पाहुणे आहेत आणि पहिल्यापासून सप्ताह बसवण्यासाठी म्हणा किंवा जे आमचे अंबादास बाबा महाराज करांडे जे गुरु आहेत त्यांच्यासोबत त्यांनी आजपर्यंत आमच्या गावाला एक सहकार्य केलं किंवा हे जे आमच्या गावामध्ये पण ते शिक्षक म्हणून त्यांनी 2 वर्ष सेवा केलेली आहे. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या सर्वांना एकत्र आणण्यामध्ये त्यांचा एक सिंहाचा आहे म्हणून ते आपले प्रेरणास्थान किंवा मार्गदर्शकाच्या भूमिका आहेत. बरोबर. धन्यवाद माऊली. माऊली तुमचं नाव सांगा. दुर्योधन संदीपान काळे. जरा सांगा की. दुर्योधन संदीपान काळे. चालेल. बर माऊली एक सांगा आता तुम्ही 28 वर्षाचा हा प्रवास बघताय काय आठवण एखादी पारायण सोहळ्याच्या निमित्तानं? 28 वर्षाचा मोठा प्रवास बघितलाय डोळ्याने. जुने जाणते लोक काय? बरोबर. पहिलं या गावात करांडे म्हणून एक होत आपण एक रखमाजी म्हणून होता. अशी 2-4 तुम्हाला सांगतो की जे पारांज होत ते गावाला माहिती नव्हतं कसलं. पहिल्यांदा डांबराव करून शिवाय दारू दिली त्या ठिकाणी तुम्हाला कसलं सहकार्य करून ज्या पोरायच्या नाही ज्ञान त्या टायमाला 5 गावात सर्व्हिसला नव्हती. तिथनं मोर आज 70-80 पोरायच्या सप्त्यात आपल्याला. बर म्हणजे फलित मिळालेलं आहे. हा ती सप्त्यात तिथे हायकोर्टाला वकील आहे. परंतु तुम्हाला सांगतो कृषी अधिकारी झाले ती काय पाहिजे ते मिळत सर्व्हिसला पोरं आज गेली ती सोनं चांदीवाली धंद्यात भरपूर देणग्यात त्याचे. 28 वर्षातला हा चांगला प्रवास आपल्याला म्हणजे गावाला पण जे पारायण ह्याच्यात नाचले किंवा पाऊल धरला त्याने त्यांचं आज कल्याण झालेलं आहे. आज कल्याण झाले. धन्यवाद माऊली. माऊली एक सांगा तुमचं नाव सांगा. जोरात बोला. बापू राजाराम काळे. मी तिथलाच रहिवासी आहे. बर एक सांगा माऊली. व्यवसायासाठी पुण्यात असतो. बर
काय करता व्यवसाय पुण्यात? माझा पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय. बर माऊली, एक सांगा, आज तुम्ही पुण्यातून आज इकडे आलेला आहे, काय म्हणत भावना आहे आपल्या? मी पाठीमागील 2 वर्षापासून नेहमी सप्त्याला येतो. थोडंफार जेवढी माझ्या ज्या सेवा घडती तेवढी करतो. आणि माझ्या गावचा सप्ताह आहे, तसा आणखीन 4 गावात मोठा व्हावा, 4 गावात माझ्या गावाचं नाव व्हावं, अशी माझी भूमिका असून मी सप्त्यात थोडीफार सेवा माझ्याच्यान जेवढी घडती तेवढी मी करत असतो. अजून काय व्यवसाय किंवा पुणे मुंबईच्या लोकांना काय सांगाल या निमित्तानं? प्रत्येकाने, गावच्या प्रत्येक नागरिकाने गावासाठी थोडं का होईना योगदान राहावं होतं त्यांचं. गावात कसं आहे, शेवटी आपलं गाव ते गाव असतंय. गाव म्हणजे एक योगदान असणं गरजेचं आहे. तुम्ही सप्त्यात असू द्या किंवा गावाचा सार्वजनिक कार्यक्रम कोणताही असू द्या, त्यात योगदान असणं गरजेचं आहे, असं माझ्या मते मला वाटतं. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. नाव सांगा. भास्कर सीताराम काळे. बर, काय करता काय वगैरे? आम्ही शेतकरी. मग कसा वेळेत वेळ काढून आज? आम्ही ही जी गावात सप्त्याची जी प्रेरणा ह्या जुन्या माणसाने आम्हाला दिली, त्यांनी मार्गदर्शन केलं. ज्या 28 वर्षापूर्वी ह्या जुनी माणसं एकत्र येऊन मेंढराखी मंडळी होती, त्यांची बैठक होऊन सगळे एकत्र ह्या माणसांनी किंवा अनेक ज्येष्ठ शहाजी माझे सरपंच आहेत, त्यांच्या नंतर आम्ही त्यांच्या मागे त्यांनी चालवलेलं हे टिकलं पाहिजे. आणि गावात पारायण कायम वर्ष आपलं थंड नाही पडला पाहिजे. या प्रेरणेतनं आम्ही त्यांना सहकार्य प्रत्येक सप्त्याच्या वेळात गावात हातभार लावणे, जाणे, त्यांची संगत फिरणे वा जिथे जिथे अडचणी तिथे मदत करण्याची वेळ काढून आम्ही. धन्यवाद माऊली. माऊली, तुमचं नाव सांगा. शहाजी तायप्पा काळे. बर, शहाजी तायप्पा काळे. एक सांगा, माझी सरपंच तुम्ही, वारकरी संप्रदाय आणि सरपंच कसं काय नातं जुळतं? गावात पहिल्यापासून कुठलाही कार्यकर्ता असला, यात्रा असू द्या, काय सण असू द्या, गाव आणि सरपंच एकच असतात. एकच मिळून असतात. पार्ट्या घरी आल्या असल्या तर आम्ही, परंपरा आमच्या गावची आहे की यात्रेला कोणी सुद्धा विरोध करत नाही किंवा सप्त्याला कोणी सुद्धा विरोध करत नाही. सगळी एकत्र असतात. मुंबईवाली पोरं म्हणा, कलरवाली पोरं म्हणा. पहिल्यांदा सप्ताह बसवला तेव्हा ही दुरोबा ही सगळी मंडळी होती. खरं तर मेंढक्या सप्ताह बसवला पहिला, त्यावेळी मी इथं नव्हतो. मी नंतर 2005 आलो. 2005 नंतर सगळ्यांनी आता शरद वगैरे सगळे पोरं, बाप सरपंच, या सगळ्या पोरांनी सप्ताह म्हणजे जे लागेल बाबा, जे काय मदत लागेल सप्त्याला, ते सगळ्या पोरांनी गावांनी मदत केली. त्याचा फंड मोठा तयार केला आम्ही सगळ्या गावांनी मिळून. सप्त्याचा एकट्याने कोणीच नाही, सगळ्या गावांना फंड एक 16-17 लाख रुपये झाला. त्यातनं हे शिखर झालं बघा. म्हणजे वेगळं वारकरी म्हणजे शिरल्यानंतर जे काय वारकरी सप्ताह होऊन शिल्लक राहिलेला फंड हा त्यातून 16-17 लाख रुपये झालं. त्यातून ह्या गावांनी सगळं, जांभुणी गावांनी सगळ्या ग्रामस्थांनी हे शिखर बांधलं. म्हणजे एकमेव असं आतापर्यंतचं उदाहरण आहे की सप्त्यातले जे शिल्लक राहते त्याच्यातनं तुम्ही आज मंदिर सारखं उभारलंय. विकास कामाला म्हणजे शिखरच बांधले डायरेक्ट आपण. चांगली गोष्ट आहे. खरं तर हे वेगळं पण जांभुळणीकरांनी जोपासलेलं आहे आणि इतरांसाठी पण ते एक प्रेरणादायक ठरलेलं आहे. धन्यवाद माऊली. माऊली, तुमचं नाव सांगा. माझं सिद्धेश्वर तुकाराम काळे, काय सरपंच जांभूळ. बर, आज तुम्ही सहभागी झालाय, काय मनात काय? चांगलं वाटतंय. गावात एकीने सगळा मोठा कार्यक्रम होते, सप्ताह होते, यात्रा होते. सगळे लोक एका एकजुटीने येऊन काम करतात. सगळेच वेगळा आनंद आहे. वेगळाच आनंद आहे. पाऱ्यांसारखा असा 7 दिवस आनंद होतोय आम्हाला आमच्या गावामध्ये. 7 दिवस दारूबंदी हे सगळे आम्ही 1 वर्षाची सगळं बंद करतो. मटण वगैरे सगळं आम्ही 7 दिवस सगळे गावकडे मिळून सगळे चांगलं काम करतो. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. नाव सांगा तुमचं. देवराज काशीनाथ काळे. रस्ता काय नोकरी, सर्व्हिस? शेती करतो. शेती. बरं, काय शेतात काय? त्याच्यामुळे सध्या पाऊस चांगला आहे. चांगला पाऊस आहे. बाजरी आहे, मका आहे. बरं, सगळं आज हे सगळं हे करून आज पारायणाच्या दिशेने. पारायणाच्या दिशेने म्हणजे आमच्या गावामध्ये आज 28 वर्ष झालं आहे. आमच्या गावाला छंद नव्हता पारायणचा. बरं. ते बुवा मेंढकी लोक जे मेंढर घेऊन जात होते लातूर भागात, बरं, काय बघोकरे सगळे, त्या लोकांनी तिकडे सप्ताह बघितला होता आणि तिकडे ते आनंद घेत होते सप्त्याचा. त्यांनी ठरवलं की बाबा आपण आपल्या गावाबरोबर सप्ताह मेंढकीनेच भरवायचा असं त्यांनी ठरवलं. आणि ती आली मिळून येतात. आणि ते करणे मामा म्हणून आमच्या गावात होते. ते करणवा संप्रदाय मध्ये होते. त्यांना एक छंद होता, तर त्यांना कोण साथ देत नव्हतं. ते मेंढके लोकांनी त्यांना साथ दिली आणि त्यांनी ते ठरवलं की आपण या गावामध्ये सप्ताह बसवायचाच आणि अखंड हरिनाम सप्ताह बसवायचा असं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी सप्ताह बसवला. आणि पहिल्यांदा कसं होतं, लोक वर्गण द्यायला वगैरे जर काचकूच करत होते. पण 1-2 वर्ष गेल्यानंतर लोक वर्गण द्यायला लागले
आणि कालेचं जे महाप्रसाद असतो ते सुद्धा म्हणजे ठेवायचं म्हणलं तरी जरा थोडं लोड येत होता. बरोबर. वाटत कुठं म्हणजे जेवण बनवायचं हे म्हणजे आणि आता तसं बघत दिलं तर भरपूर देणगी देत आले लोक. आता त्या देणगीतून हे शिखर मंदिर झालं आपलं मारुतीचं. आणि आता सध्या चालू स्थिती आहे 2 वर्ष, आज दुसरं वर्ष आहे. आता रोज महाप्रसाद चालू आहे. चांगली गोष्ट आहे. वेगवेगळं म्हणजे 5 पकवाना जेवण चालू आहे. आता नंबर लागायला लागले, माझं ठेवायचं तुझं 28 वर्षातलं हे आता नवीन म्हणजे आता एकदम चालू झालंय की 7 दिवस पूर्ण महाप्रसाद रोज चालू आहे आणि 5 पकवानात चालू आहे. आणि त्यात आता मग लोकांची म्हणजे भांडणं लागली की माझं ठेवायचं आहे, नंबर लावले जातात. धन्यवाद माऊली. खरं तर तुम्ही बरेच काही सांगितलेलं आहे की हा परिपाक आहे म्हणजे तुमच्या पारायण सोहळ्याचा. लोकांचा सहभाग, लोकांना आलेला अनुभव, सहभाग आहे, पुऱ्या गावाला सहभाग आहे. म्हणजे लोकांना आलेला अनुभव, लोकांना त्याच्यातनं जे काही माऊलींनी मगाशी सांगितले की जे ह्या पारायण सोहळ्यामध्ये पाऊल धरला, ठेका धरला, आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. खरोखर माऊली चांगली गोष्ट आहे. या इकडे पुढे दादा, या तुम्ही. दादा तुम्ही या. बरं दादा, तुमचं नाव सांगा. चंद्रकांत विष्णू शेडगे, धर्मपुरे. बरं, आज आमच्या मान तालुक्याला जांभळीकडे थेट आलाय काय? जांभळी थेट म्हणजे त्यांनी मला फोन केला, त्याच्यामुळे मी त्यांच्या पारायणात आपलं सहकार्य झालो आणि माझी सेवा काय असेल ते आपली त्यांना अर्पण नक्की. काय सेवा? विण्याची सेवा. विण्याची. धन्यवाद माऊली. नाव सांगा. जालिंदर मल्हारी ठोंबरे, नातेपुते. अरे विण्याच्या सेवेला. अरे वा वा वा, या वयात सेवा. धन्यवाद माऊली. 76 माऊलींची कृपा आहे म्हणायचं. माऊली तुम्ही पण या पुढे. नाव सांगा. दिलीप काळे. काढेल. बरं, आज तुम्ही वेळेत वेळ आलाय काढून इकडे. काय गावच आहे पण आज पारायणाकडे आलं, काय मनात आलं तुमच्या? काय रोज आहे माऊलींची सेवा आपली घडेल तेवढे. आणि जे येत नाहीत त्यांना काय सांगता? या काय आले पाहिजे सेवा करण्यासाठी. आणि सेवेचं दादांनी सांगितलेलं आहे काय फलित मिळतंय ते पारायण सोहळ्याच्या निमित्त. धन्यवाद माऊली. माऊली, तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. प्रश्न असा आहे की तुम्ही यात्रा पण करता साजरी आणि पारायण दोन्ही ताकदीने करताय, बरोबर. काय फरक जाणवतं का? काय यात्रा ही आमच्या कुलदैवत भोजलिंग बाबाजी सासनकाठीची यात्रा असते आणि हे पण. आणि हा जो सप्ताह आहे, हा सप्ताह हा वेगळा विषय, यात्रा हा वेगळा विषय. पण दोन्ही ताकदीने आणि दोन्ही सर्व मिळून सर्व ग्रामस्थ, गावकरी, चांगले कार्यक्रम बाहेर असतील, पुणे, मुंबई, दिल्ली, ते सर्व लोक येतात, सहकार्य करतात आणि सगळे मिळून मिसळून आम्ही हा कार्यक्रम दोन्ही करतो. बरोबर. म्हणजे आनंद दोन्ही ताकदीने. बरोबर. म्हणजे आपलं कुलदैवत आणि हे एक वारकरी संप्रदायाला जेवढं चांगलं हे करता शक्य तेवढ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जण जो तो आपल्या परीने मदत करतो, सहकार्य करतो. 20 जण गावात नव्हती, पण आज कोणत्या रंगाची कोण घेते, शेट रंगाच कोणत्या घेऊन झाला, त्याची मोठ्या वाटा आहे. नाही चांगलंय. तुम्ही सांगितलंय की पारायणामध्ये ज्यांनी ठेका किंवा पारायणात नाचले माळकरी नव्हते तिथे 300 माळकरी केले गावात. 300 माळकरी. 300 माळकरी. आता प्रवचन कीर्तनकार कोण आहेत का मग गावात आपले? आहेत का? नवीन आहेत का? त्याच्यातूनच आदर्श घेऊन आता नवीन मुलापैकी साधारण एक 8 ते 10 वर्षाच्या रेंजची 2 मुलं आहेत. ते प्रवचन पण करतात, कीर्तन पण करतात. ऍक्च्युली अजून तसे तयार नाही झाले, पण येणारे होते अगदी पक्के होतील किंवा त्या दिशेने त्यांची वाटचाल. पुढच्या वर्षी पारायणात तुम्ही त्यांना संधी देऊ शकता. नक्की. आपल्याच गावची मुलं आज एवढ्या 28 वर्षानंतरचे एक फलित आहे. म्हणजे काही गावामध्ये आपण बैल तर अजून कीर्तन प्रवचन करण नाहीत, पण तुमच्याकडे चालू आहे, तयार व्हायला लागलेलं आहे. बरोबर. खर तर जांभोळणी हे मान तालुक्यातलं 5000 लोकसंख्या असलेलं गाव आहे आणि 28 वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाची म्हणजे रोपटं लावलं. खर तर रोपटं लावतानाची कहाणीच खूप सुंदर आहे. कारण मेंढपाळ लोकांनी बाहेर काय चाललंय ते बघून आपल्या गावात ते सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खर तर काय म्हणतो आपण, न शिकलेली माणसं सुद्धा एक चांगली संकल्पना आपल्या गावामध्ये आणत आहेत आणि ती आणलेली संकल्पना आज जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी सुद्धा जी पुढे राबवलेली आहे, ताकदीने राबवलेले आहे. आणि सर्व उपक्रम पारायणातले असतील, महाप्रसाद असो, काही असो, पण हे सर्व उपक्रम जांभळणीकर एका विचाराने, एका मनानं राबवत आहेत.
मानदेश भूषणचे सर्व भाविक आणि जांभुळणीकर मानदेश भूषणशी बोलले, त्यांना धन्यवाद. आणि त्यांचा अखंड हरिनाम सप्ताह आहे तो अशाच गतीनं वाढण्यासाठी मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.